भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जेव्हा हे तत्वज्ञान सांगितलं, हे तत्व सांगितलं, तर ते युद्धभूमी का रणभूमीचीच का निवड केली? हिंदू धर्मामध्ये आपण म्हणतो की बऱ्याच प्रकारच्या गीता आहेत पहिली गोष्ट. तर ते मला विचारायचं की मग भगवद्गीतेचं वेगळेपण आणि श्रेष्ठत्व मग वेगळं काय? त्याच्या सर्व श्लोकाची पठणाची काय गरज आहे? ते नुसते श्लोक वाचून किंवा त्याचे पाठ करून किंवा त्याचा नुसता उच्चार करून काय होणार आहे? मग असं की त्यातली जेव्हा सगळीकडे आजकाल असं चालतं की त्यातली फक्त तांत्रिक बाजू काय आहे, त्यातलं शास्त्र काय ते शिकू आपण. मग त्या गीता पठणाची गरज काय आहे? तर मग आजच्या काळामध्ये तर अशी कंडिशन होऊ शकते की आपण जे रील्सचा जमाना म्हणतो, हल्ली 20 सेकंदात आपण विसरून जातो की मागचं काय रील बघितलेलं आहे. अशा काळांमध्ये जर हे पुढच्या पिढीपर्यंत न्यायचं असेल, कारण हे परत मौखिक भाषेत पुन्हा आहे, तर त्या पद्धतीनं जर न्यायचं असेल तर काय प्रयत्न समाजातनं केले गेले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? किंवा काही संस्था त्या प्रकारे काही करतायत का काम? तुम्ही आत्ता बोलताना म्हणालात गीता जयंती. तर मला त्याच्यातलाच एक प्रश्न विचारायचा आहे की गीता जयंती ही नक्की कधी साजरी करतात, का साजरी करतात? जो समाजामध्ये एक दृष्टिकोन दिसतो की हे सगळं कल्पित आहे. एक मुळातली गोष्ट लक्षात घ्यायची ही की ती गीता काही मागाहून कोणी घुसळलेली नाही. की आज जसं मी कादंबरी लिहिताना, एखादं कथानक, नाटक, चित्रपटाची पटकथा लिहिताना इथे काय सूट होईल म्हणून मी ते मागाहून प्लॉट करतो. बरोबर. असं गीतेच्या बाबतीत आणि महाभारताच्या बाबतीत म्हणता येत नाही. तर महाभारतातल्या ह्या गीता किमान पक्षी 50 ते 60 किमान पक्षी, हा आकडा जास्तीही होऊ शकतो. अच्छा. खुद्द महाभारतामध्ये भगवंतानी अर्जुनाला सांगितलेल्या अशा 2 गीता आहेत. तेव्हा तो अर्जुन केवळ द्वापर युगाच्या शेवटी ते जे युद्ध उभं राहिलंय भारतभूमीवर त्यातला अर्जुन नाहीये, तो आपल्या मनातला अर्जुन. तो काय आहे, आपल्या मनातला असा भाव की सगळं जुळून आलंय, पण खरंच हे करायची गरज आहे का? तो जो आयुष्यातला एक टर्न येतो, तिथे मी खरंच पुढे जायला हवंय का घेऊ मी इथनं माघार? जो तुम्हा आम्हा प्रत्येकाला, प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी हा प्रसंग येतो. तर त्या सगळ्याचा प्रतिनिधी तिथे अर्जुन झाला. या सगळ्या गीतांच्या पार्श्वभूमीवर भगवद्गीता हा मुकुटमणी असं म्हणता येईल. का काय म्हणतो, द्वापर युगात सांगितलेली ही गीता आज कलियुगामध्ये जर त्याचा रेफरन्स पुन्हा जोडायचा झाला तर त्यातला मग कुठला असा तुम्हाला पार्ट वाटतो की अरे हा आजही तितकाच एवढ्या 5-5.5 हजार वर्षानंतर सुद्धा उपयुक्त आहे, रोजच्या आचरणात येतो? आणि मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे अनेकदा असा प्रसंग येतो की आपलाही अर्जुन होतो. मग तेव्हा तुम्हाला काय वाटतं? गीतेच्या 700 श्लोकामध्ये 18 अध्यायामध्ये एकही अशी मात्रा देखील नाही जी आज अनुचित किंवा कालबाह्य असेल. ज्याला तो विवेक काय, वैराग्य काय हे झेपत नाही. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. हे तुला नाही ना झेपत, ते कर्म कळत नाही, ते ज्ञान जमत नाही, भक्ती जमत नाही, सोडून दे सगळं, मला शरणी. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे निरामय जीवनच्या यूट्यूब चॅनेलवर. आजपासून सुमारे 5000 वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला युद्धभूमीवर जीवनाचं तत्वज्ञान सांगितलं. अर्थात आपण त्याला भगवद्गीता म्हणतो. तर त्या भगवद्गीतेचा आजच्या काळातले त्याचे रेफरन्सेस काय आहेत, भगवद्गीतेचं पठण का केलं पाहिजे, इतर धर्मग्रंथांपेक्षा आणि भगवद्गीतेमधलं वेगळेपण काय आहे आणि महत्त्व काय आहे, अशा अनेक प्रश्नांवर आज आपण बोलणार आहोत प्राचीन संस्कृतीचे अभ्यासक प्रणव गोखले सरांशी. नमस्कार सर. नमस्कार. तर अर्थातच आपण आज जो विषय घेतलेला आहे तर त्याच्या सुरुवातीपासून आपण एकतर सुरुवात करूया. त्यातला म्हणजे पहिला प्रश्न असा आहे की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जेव्हा हे तत्वज्ञान सांगितलं, हे तत्व सांगितलं, तर ते युद्धभूमी का रणभूमीचीच का निवड केली एकतर, आणि तर केलं असेल तर ते त्यानं कशा पद्धतीने सांगितलं, या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण गीता कुठल्या ग्रंथात कशी आली याचा थोडा विचार आधी करायचा. अगदी. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की महाभारत हा जो एक महारणसंग्राम भारतभूमीवर खेळला गेला, त्या महाभारताची कथा महाभारताचं युद्ध होऊन गेल्यानंतर महर्षी वेदव्यासाने ग्रंथरूपात आणली. आणि ग्रंथरूपात आणताना फक्त युद्धाचाच प्रसंग त्याच्यात सांगितला नाही, तर ते युद्ध, त्या युद्धाच्या आधीचं भावनिक, वैचारिक, मानसिक द्वंद्व, आणि युद्ध होतच पण युद्धाच्या नंतरची द्वंद्व,
असा सगळा आढावा या महाभारतामध्ये घेतला गेला. बरोबर. या सगळ्या महाभारत कथेच्या पार्श्वभूमीवर म्हणजे जी मुळात युद्ध कथा म्हणून प्रसिद्ध आहे. हो हो. आता युद्ध म्हटल्यावर आपल्याला वाटतं की एका मैदानावर दोन पक्ष समोरासमोर आहेत येणार. बा, अगदी बरोबर. आणि धनुष्यबाण तलवार गदा यांनी लढले. हो. पण या युद्धाबरोबरीनेच प्रत्येक माणसाच्या मनात आत जे काही युद्ध सुरू आहे, वा. मग विचारांचं युद्ध असेल, संकल्प विकल्पांचं युद्ध असेल, टू बी ऑर नॉट टू बी, टू डू ऑर नॉट टू डू, ही द्वंद्व असतील. बरोबर. तर या सगळ्या द्वंद्वांचं एक प्रकारे प्रतिबिंब अच्छा. या महाभारत कथानकामध्ये वेदव्यासाने मांडलं. बरं. आता एखादी वास्तू जेव्हा तयार होते तेव्हा त्या वास्तूतला सगळ्यात महत्वाचा भाग काय, तर त्याचा कळस. हो. कलशाधिरोहण असं मंदिरावर केलं जातं. तसं महाभारताचा जर हा वास्तू प्रासाद प्राकार ही इमारत अशी मानली तर त्या सगळ्यावरचा कळस म्हणजे गीता आहे. अच्छा. मग एक मुळातली गोष्ट लक्षात घ्यायची ही की ती गीता काही मागाहून कोणी घुसळलेली नाही. की आज जसं मी कादंबरी लिहिताना, एखादं कथानक, नाटक, चित्रपटाची पटकथा लिहिताना इथे काय सूट होईल म्हणून मी ते मागाहून प्लॉट करतो. बरोबर. कथेची गरज, कथेची गरज, प्रसंगांची हो, गरज हो. किंवा एक वेळ लेखकाची उर्मी की हे पण जरा छान वाटेल. असावं. पण असं गीतेच्या बाबतीत आणि महाभारताच्या बाबतीत म्हणता येत नाही. का, तर तो एक इतिहास आहे. जय नामेतिहासोयम असं महाभारताविषयी म्हटलेलं आहे. याला जय हे नाव आहे. अच्छा. याच्यामध्ये सत्याचा, धर्माचा जय झाला. पण त्या जय प्राप्त करण्यासाठी कोणती कोणती मूल्य द्यावी लागली, वा. काय चुकवावं लागलं, हे सगळं त्याच्यात चित्रित केलेलं आहे. त्यामुळे आता जेव्हा आपण गीतेचा विचार करतोय, गीतेचं तत्वज्ञान या महाभारतामध्ये आलं असं म्हणतोय, तर ती कुठल्याही एका लेखकाने, कवीने मागाहून कृती त्याच्यात जसं करंजीमध्ये सारण भरतात तसं भरलेली नाही. बरोबर. हे लक्षात घ्यायला. अगदी. कारण काय आहे, जो समाजामध्ये एक दृष्टिकोन दिसतो की हे सगळं कल्पित आहे, हो. म्हणजे अतिरंजित आहे, हम्म, हम्म. व्यासानी थोडी लिबर्टी लिबर्टी. घेतलेली आहे. हो. पण हा व्यास सांगताय तो इतिहास आहे. हे असं असं घडलेलं आहे. घडलं. मग ते घडलेलं आहे म्हटल्यावर त्या गीतेची पार्श्वभूमी काय आहे ती लक्षात घ्यावी लागेल. अगदीच. गीता महाभारतात का येते, युद्धाच्या प्रारंभी का येते, युद्धभूमीवरच का येते, हा. या सगळ्याला उत्तर इथे आपल्याला मिळणार आहे. बरोबर. महाभारतामधल्या भीष्म नावाच्या, म्हणजे जर पर्व आपण मोजली तर 18 पर्व आहेत. बरं. या 18 पर्वामध्ये जे 6वं पर्व आहे ते भीष्म पर्व आहे. अच्छा. भीष्म पर्वाच्या निळकंठी नावाची एक याची प्रत आहे. म्हणजे निळकंठ चतुर्धर नावाचे महाराष्ट्रातले एक फार मोठे विद्वान, त्यांनी महाभारतावर एक टीका लिहिली, भारत भावदीप किंवा भारत भावदीपिका. त्यामध्ये 25 ते 42 भीष्म पर्वातले अध्याय यामध्ये ही गीता आलेली आहे. आपल्याला असं वाटतं की 1 ते 18 अध्यायाची 18 गीता, अध्याय, हो. पण मुळातल्या भीष्म पर्वातल्या 25 ते 42 या अध्यायामध्ये ही गीता आलेली. कथा काय सांगते, तर या गीतेचे 2 प्रारंभ बिंदू आहेत. सुरुवात कुठून झाली आहे, तर धृतराष्ट्र उवाच इथून सुरुवात झाली. म्हणजे आपल्याला वाटतं की हा युद्ध चाललंय, पण ते युद्ध त्या कुरुक्षेत्रावर जसं चाललंय तसं इकडे हस्तिनापुरात पण चाललंय. त्या धृतराष्ट्राच्या मनामध्ये सगळे किंतु परंतु माजलेत. बरोबर. आणि काय झालं असेल, ही जी त्याची जिज्ञासा आहे ती संजयाला तो विचारतोय. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम अकुर्वत संजय. अरे संजया, माझे पुत्र म्हणजे जे धार्तराष्ट्र म्हणून प्रसिद्ध आहे, आपण त्याला चुकून कौरव म्हणतो. बरोबर. पांडव पण खरं तर कौरव आहेत. कुरुकुळात जे जन्माला आले ते सगळे कौरव आहेत, पण आपण त्यांना वेगळं करण्यासाठी कौरव पांडव असं म्हणतो. आता हे जे कौरव म्हणून आपण ज्यांना म्हटलं, जे मूळ धृतराष्ट्राचे पुत्र आहेत, म्हणून त्यांना धृतराष्ट्र काय म्हणतोय, मामक हे माझे आहेत. अच्छा. आणि हे पंडूचे आहेत. पंडू किंवा पांडू जो राजा होता त्याचा
खरं म्हटलं तर सावत्र भाऊ आहे. हम्म. अंबा, अंबिका, अंबालिका या 3 राजकन्या, त्यापैकी अंबालिकेचा पुत्र पांडू आहे आणि अंबिकेचा पुत्र धृतराष्ट्र आहे. दोघही सावत्र आहेत, पण सावत्रपणा त्यांच्यात नाहीये खरं तर. अच्छा. पण कुठेतरी जरी व्यवहारात नात्यात तो आलेला नसला, मनात कोपऱ्यात कुठेतरी तो दडलेला आहे. आणि तो जो सावत्र भाव आहे, जो व्यक्त होत नाहीये पण अंडरटोन म्हणता येईल, असा राहिलाय. तो धृतराष्ट्र काय म्हणतो, पांडवाहाचैव, हे पांडूचे पुत्र आहेत नि हे माझे पुत्र आहेत. इथे हे माझं, हे त्याचं, हा भाव धृतराष्ट्राने सूचित केलाय. गीता इथून सुरू झाली आहे. ज्याच्या मनात हे माझं, खरं तर ते दोघही पांडव पण त्याला बापाचा दर्जा देत आहेत, बापासारखाच मान त्याला देत आहेत. बरोबर. जे राज्य पांडूने आपल्या पराक्रमाने वाढवलं, मूळचं कुरु राज्य, ते वनवासात जाताना धृतराष्ट्राला दिलं. बरोबर. आता त्या पांडूचे पुत्र जेव्हा परत आले, खरं तर राज्याधिकार त्यांचा आहे, पण त्यांना न देता त्याने आपल्या हातात ठेवला. आणि हे सगळे पांडव तरीही त्याचा मान पूर्णपणे राखतायत, कुठेही त्याचा उपमर्द करत नाही. असं सगळं असताना याच्या मनातलं ते काही द्वंद्व काही केल्या जात नाहीये की हे पांडूचं, हे माझं आहे. त्यामुळे तो काय म्हणतोय, काय झालं, माझी आणि पांडूची मुलं एकत्र आली त्या धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रात, आणि तिथे काय केलं त्यांनी, भूतकाळ आहे. म्हणजे संजय लाईव्ह कमेंट्री देत नाहीये, ते होऊन गेलंय. त्याने रणांगणात एका ठिकाणी उभं राहून हे सगळं पाहिलंय. आणि ते झालेलं येऊन कथन धृतराष्ट्राकडे करतोय. आपल्याकडे सिरियल मध्ये जे दाखवलंय ना, की हे सोफ्यावर असे छान म्हणजे आसनांवर आपापल्या जागी बसले आणि तो असं भिंतीवर बघून सांगतोय, तसं नाहीये. तो रणभूमीवर उपस्थित आहे, तो पाहतोय. आणि मग ते झालेलं विशिष्ट कालावधीनंतर धृतराष्ट्राला येऊन कथन करतोय. आता याच्यात दिव्य दृष्टी काय आहे, तर त्या संजयाला एका ठिकाणी थांबून अख्ख्या रणक्षेत्राचं दर्शन करता येत आहे, पाहता येत आहे, ही त्याची दिव्य दृष्टी. आता झालं काय, हा धृतराष्ट्र जो आहे तो त्याला विचारतोय म्हटल्यावर संजय त्याला प्रसंग सांगायला. कुठला प्रसंग आहे, तर भीष्म हे सेनापती आहेत आणि त्यांच्या सेनापती पदाखाली, त्यांच्या अधिकाराखाली आता दोन्ही सेना आमने सामने येऊन आल्या आहेत. आता प्रवृत्ते शस्त्र संपाते, शस्त्रांचा वर्षाव सुरू होणार. इतक्यात धनुरुद्यम्य पांडव, हा मध्यम पांडव अर्जुन आपलं धनुष्य उचलून म्हणाला की एक काम असं कर, या सगळ्या सेनांमध्ये माझा रथ बरोबर मध्यभागी नेऊन उभा कर. कोणाला सांगितलं, सारथी. त्याचा जो सारथी होता तो भगवान श्रीकृष्ण. आता या सगळ्या प्रकारामध्ये भगवान श्रीकृष्णाने तो रथ नेऊन उभा केला. अर्जुन दोन्हीकडे पाहतोय, त्या दोन्हीकडे त्याला कोण दिसतायत, आपले चुलत भावंड, इकडे भाऊ आहेत, सगळे आप्तस्वकीय दोन्ही पक्षात उभे आहेत. हे पाहिल्यावर अर्जुनाच्या मनात प्रश्न येतोय की हे सगळे माझेच आहेत. गीतेचा खरा प्रारंभ इथे झालाय. धृतराष्ट्र काय म्हणतोय, माझे आणि पांडूचे. अर्जुन काय म्हणतोय, हे सगळे माझेच आहे, तर मग लढायचे गुणाशी, मग मी का लढू, यांना मारून जे राज्य, जे ऐश्वर्य मला मिळणारे, यांच्या शिवाय हे जर मेले तर त्यांच्याशिवाय ते राज्य मला लाभणार आहे का, मला ते सुख खरंच अंगी लागेल का, हा अर्जुनाचा प्रश्न आहे. आणि मग त्यातून त्याला काही काही क्रायसिस दिसत आहे. मी मुद्दामून आजचे शब्द वापरतो की पुढे या युद्धातून काय काय होऊ शकतं, त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात. बरोबर. आणि हे सगळं त्याला त्या दोन सेनांच्या मध्ये उभा राहिलेला असताना स्फुरलं, दिसलं. आणि एकदम तो गर्भगळीत झाला. एकदम त्याने हातातलं शस्त्र टाकून दिलं. गांडीवम संस्थते हस्तात त्वक चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुम भ्रमती इव चे मै मनहा. माझा हातातलं गांडीव धनुष्य स्थिर राहत नाहीये, ते गळून पडतंय. अंगाला घाम फुटलाय, कंप सुटलाय. त्वक चैव परिदह्यते, माझ्या शरीराचा दाह होतोय. न च शक्नोमी अवस्थातुम, मी धड उभाही राहू शकत नाही. आणि असं सगळं असताना मी युद्ध का करू म्हणतोस, मी खरंच करायला हवंय का, हे युद्ध खरंच आवश्यक आहे का, या प्रश्नाकडे अर्जुन वळलाय. जिथे प्रवृत्ते शस्त्र संपाते, आता युद्ध कुठल्याही क्षणी सुरू होणार आहे.
शंख वाजवून झालेत, सिद्धता झाली आहे. आणि अशा वेळी जेव्हा अर्जुन विचारतोय ना, तेव्हा तो अर्जुन केवळ द्वापर युगाच्या शेवटी ते जे युद्ध उभं राहिलंय भारतभूमीवर, बरोबर. त्यातला अर्जुन नाहीये, तो आपल्या मनातला अर्जुन. हम्म. तो काय आहे, आपल्या मनातला असा भाव की सगळं जुळून आलंय, बरोबर. पण खरंच हे करायची गरज आहे का? हम्म. तो जो आयुष्यातला एक टर्न येतो, हो हो तिथे मी खरंच पुढे जायला हवंय का घेऊ मी इथनं माघार? एक्झॅक्टली. इथे मी काही करण्यासारखं आहे का न करणं श्रेयस्कर आहे? हा प्रश्न जो आम्हा प्रत्येकाला, प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा एकदा तरी हा तरी येतोच. प्रसंग येतो. अगदीच. तर त्या सगळ्याचा प्रतिनिधी तिथे अर्जुन झालाय. हम्म, हम्म. म्हणजे वेदव्यासानी जेव्हा हा इतिहास सांगितलाय, तो इतिहास म्हणजे हिस्ट्री रिपीट्स, हो हे जे म्हटलेलं आहे ते किती आपल्याला आजही पटण्यासारखं आहे बघा. बरोबर. आपली ही तीच गत होते. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर ती जी काही सगळी युद्धाची कथा चाललेली आहे, त्या युद्ध कथेतून माणसाच्या आयुष्यामध्ये ज्याला त्याला त्याचा संघर्ष फार घातक वाटतोच ना. हो. म्हणजे असं होतं की आपण काही महाभारतात अस्त्रशस्त्र घेऊन लढायला गेलो नसू, बरोबर. पण मला सकाळी उठल्यावर लोकल पकडायचे, मला नोकरीवर रुजू व्हायचे हो. वेळेत, ही सगळी ओढाताण आहे. आणि तो ताण देखील मला युद्धा इतकाच जीवघेणा वाटतो काही वेळेला. बरोबर आहे. मग त्या सगळ्याशी जर आपल्याला रिलेट करायचं असेल तर युद्धकथेशिवाय, युद्धकथेच्या पार्श्वभूमीशिवाय हे शक्य होणार नाही. म्हणजे तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे की हा एक पहिला डाऊट पहिला क्लिअर होता की हे सगळं घडलं ते युद्धभूमीवरच घडलं, किंवा जेव्हा आता त्या युद्धाची सुरुवात होणार आहे असा प्रसंग होता आणि तेव्हा अर्जुनाने ती मदत मागितली एक प्रकारची, की आता असं माझं कन्फ्युजन झालेलं आहे की आता सांग. मग भगवान श्रीकृष्णाने त्याला हे सांगायला सुरुवात केली. अर्थातच तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे आयुष्यात आपल्या बऱ्याचदा असा अर्जुन होत असतो आणि अशी एखादी वेळ येत असते. पण अशा हिंदू धर्मामध्ये आपण म्हणतो की बऱ्याच प्रकारच्या गीता आहेत. पहिली गोष्ट तर ते मला विचारायचं की मग भगवद्गीतेचं वेगळेपण आणि श्रेष्ठत्व मग वेगळं काय? आता इथे गीतेचे प्रकार म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या गीता आहेत. हो हो असं म्हणायला अगदीच बरोबर. मग गीता या शब्दातच त्याचं सार दडलेलं आहे. बर. गीता गई धातू आहे संस्कृत मधला. बर. गाणे. अच्छा. मग ते जे गाण बर मुखातून बाहेर पडलं, आता हे गाणं कसं आहे, माणूस गातो केव्हा, जेव्हा तो आनंदात असेल, आपल्या अनुभवामध्ये किंवा त्या तंद्रीमध्ये तो मशगूल असेल, तेव्हा नकळत त्याच्या मुखातून ते गाणं येतं. गुणगुणतो. मग कुठल्याही त्या भावनेचा उत्कर्ष गाण्यातून व्यक्त होत असतो. अच्छा. गीता ही त्या ज्ञानाचा, आध्यात्मिक अनुभवाचा उत्कर्ष आहे. आणि तो जो अनुभव, आत्मानुभव म्हणा, आध्यात्मिक अनुभव म्हणा, किंवा एखाद्या साक्षात धर्माचं, सत्याचं जे दर्शन होतं, साक्षात्कार होतो, त्या साक्षात्काराला व्यक्त करणं, अभिव्यक्त करणं म्हणा, बर, हे गीतेमध्ये झालेलं आहे. म्हणून ती गीता आहे. अच्छा. मग गीता किती आहेत? तर आपल्या एकूण पुराण इतिहासामध्ये असे असंख्य योगी, अधिकारी पुरुष झालेले आहेत, स्त्रिया झालेल्या आहेत, आणि प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रसंगी आपला आत्मानुभव प्रकट केलेला आहे. कोणी त्यांना प्रश्न विचारला, त्याच्या उत्तरादाखल कोणी कोणाला सांगितलं. काही वेळेला जसं आपल्याच तंद्रीमध्ये, आपल्याच त्या कैफामध्ये गुणगुणणं आहे, तसं गुणगुणणं तीही गीता झालेली आहे. मग महाभारताचा जर आपण विचार केला तर महाभारतातल्या ह्या गीता किमान पक्षी 50 ते 60 आहेत. किमान पक्षी, हा आकडा जास्तीही होऊ शकतो. अच्छा. खुद्द महाभारतामध्ये भगवंतानी अर्जुनाला सांगितलेल्या अशा 2 गीता आहेत. आपण जी भगवद्गीता म्हणतो ती, आणि ती गीता, ते सांगितलेलं तत्वज्ञान पुढे अर्जुन योगायोगाने विसरलाय, सपशेल विसरला. बर. तेव्हा मग त्याला थोडा पश्चाताप झाला की अरे, एवढं ते तत्वज्ञान मला भगवंतानी सांगितलं आणि मी विसरलो, मी कपाळकरंट आहे. म्हणून भगवंताला त्याने पुन्हा विचारलं. तेव्हा ही 18 अध्यायाची गीता भगवंतानी 36 अध्यायात विस्ताराने तिथे त्याला सांगितली. अच्छा. ते अश्वमेधिक पर्वात महाभारतात पुढे घडले. बर. ती अनुगीता म्हणून प्रसिद्ध. अच्छा. तशीच एक युधिष्ठिराला सांगितलेली गीता आहे भगवंतानी, ती कामगीता म्हणून प्रसिद्ध आहे. महाभारतामध्ये या व्यतिरिक्त अनेक असे ज्ञानी, योगी, कर्मयोगी
पुरुष आहेत त्यांच्या परस्पर संवादातून वेगवेगळ्या गीता आलेल्या आहेत. उदाहरणार्थ 5 पांडव आणि विदुर यांचा एक संवाद आहे, त्याला षड्ज गीता म्हटलेलं आहे. एक शंपाक गीता आहे, मंकी गीता आहे, अशी अनेक नावं ऋषींनी काही योग्यांनी सनत कुमारांनी सांगितलेली गीता आहे. वृत्रासुराला सांगितलेली गीता ती वृत्रगीता आहे. अशा अनेक गीता आहेत. ह्या सगळ्या गीतांच्या पार्श्वभूमीवर भगवद्गीता हा मुकुटमणी असं म्हणता येईल. का तर त्या सगळ्या गीतांना कुठेतरी जी पार्श्वभूमी आहे ना ती संवादाची, सामान्य परिस्थितीची आहे. कुठेही हातघाईला सगळं जग आलंय अशी नाही. आता कुठल्याही क्षणी पुढच्या काहीही होऊ शकेल. असं असताना जेव्हा ही गीता सांगितली गेली म्हणून भगवंतानी पुढे अनुगीता सांगताना एक शब्द वापरला. मी योगयुक्त होऊन त्यावेळी ती गीता सांगितली. ती आता तशीच्या तशी पुन्हा सांगणं मलाही शक्य नाही. स्वतः कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं ज्याला म्हटलं जातं, सर्वसमर्थ असा भगवंतही त्यावेळी काय म्हणाला की त्यावेळी तो योग होता, त्या योगामध्ये मी ती प्रकट केली, माझ्या मुखातून आली. आता पुन्हा तशीच्या तशी सांगणं होणार नाही. त्यामुळे आता इतिहास मुखेनं, इतिहासाच्या रूपामध्ये तुला मी ती पुन्हा कथन करतो. आणि ती जी 18 अध्यायात सांगितली होती ती सांगायला 36 अध्याय. मुद्दा हा की इतक्या सूत्रबद्ध रूपात, इतक्या सर्वसमावेशक रूपात अन्य कुठलीही गीता आली असं म्हणता येत नाही. बाकी सगळ्या ज्या आपल्याला गीता महाभारतातल्या पक्षी मी म्हणतोय फक्त, अन्य पुराणांमध्येही गीता आहे. म्हणजे जसं आता हा संवाद आहे तसा गणेश पुराणामध्ये गणपती आणि वरेण्य राजा यांच्या संवादात गणेश गीता आली आहे. कूर्म पुराणामध्ये भगवान शंकरांनी ऋषींना केलेला उपदेश आहे ती ईश्वर गीता आहे. आदिशक्तीने सांगितलेली गीता भगवती गीता किंवा देवी गीता म्हणून प्रसिद्ध आहे. अशा प्रत्येक देवी देवतांच्या वेगवेगळ्या गीता आहेत. पण या सगळ्यामध्ये गीतेचं वैशिष्ट्य काय की ती एका महासंग्रामाच्या पार्श्वभूमीवर सांगितली गेली, ती योगयुक्त होऊन सांगितली गेली. म्हणून योगेश्वर असंच त्या कृष्णाचं नाव. शेवटी गीतेचा जो शेवटचा श्लोक आहे तिथे संजय ते ध्वनित करतोय, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरहा. तिथे योगेश्वर अशा श्रीकृष्णाने सगळ्या अध्यात्माचं, कर्मयोगाचं, तत्वज्ञानाचं सार काढून ते अर्जुनाला दिलेलं आहे. अर्जुनम निमित्तीकृत्य, अर्जुनाला निमित्त करून आपल्या सगळ्यांसाठी, पूर्ण मानव समाजासाठी तो ठेवा भगवंतानी उपलब्ध करून दिला. त्यामुळे त्यातली सूत्रबद्धता, कमीत कमी शब्दामध्ये अर्थगौरव जो भरलेला आहे, विश्वव्यापक जगडव्याळ असं तत्वज्ञान, चार ओळीचा तो श्लोक दिसतोय पण त्याच्यामध्ये केवढं काही सामावलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गीतांपेक्षा भगवद्गीता का वेगळी आणि श्रेष्ठ ठरते त्याचं कारण कुठेतरी इथे मला वाटतं. बरोबर. तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे की ह्या सगळ्यांपेक्षा ती वेगळी आहे. मग आपण एकीकडे असं म्हणतो की स्मृती आणि पुराणात सुद्धा अशाच पद्धतीनं आलेलं आहे. मग त्याचं आणि याचं वेगळेपण मग तुम्हाला काय वाटतं अजून? कारण वेद उपनिषदांमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं एक तत्वज्ञान मांडलेलं आहे. मग हे पुन्हा एक वेगळंपण काय आहे? त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी एक खूप सुंदर उपमा दिली आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तिथे काय सांगितलं की गीता कोणाच्या मुखातून प्रकट झाली तर परमात्म्याच्या, भगवंताच्या. अर्थात ते कृष्ण रूप जरी असलं तरी तो कृष्ण म्हणजे देवकी नंदन वसुदेवात्मज कृष्ण किंवा पार्थसखा पार्थसारथी कृष्ण एवढाच मर्यादित नव्हता. तो त्या सगुण रूपाच्या पलीकडे असा अनंत रूपामध्ये, विराट विश्वरूपामध्ये सामावलेला होता. त्या कृष्णाने हे सांगितलं. ते कसं सांगितलं? जागेपणी सांगितलं. बरोबर. आता गंमत काय आहे, त्याच परमात्म्याच्या निश्वसितापासून म्हणजे तया निद्रिताचा घोरू असा शब्द ज्ञानेश्वर माऊली वापरतात. निद्रिताचा घोरू म्हणजे एखादा मनुष्य झोपलाय आणि खोल झोपेमध्ये जसा तो नकळत घोरायला लागतो, त्याचे जे निश्वास बाहेर पडतात त्या निश्वासापासून तो परमात्मा झोपला होता अनंत काळपर्यंत शेषशायी. आणि त्याच्या निश्वासामधून, त्याच्या घोरण्यातून वेद उत्पन्न झाले. म्हणजे वेद, वेदांग, हे सगळे जे शास्त्रजात आहे ते सगळं त्याच्या घोरण्यातून उत्पन्न झालं. पण गीता
तो जागेपणी सांगता झाला अर्जुनाला. बरोबर. त्यामुळे त्या सगळ्यांच्या पेक्षा गीता का सरस, त्याचं कारण ज्ञानेश्वर माऊली असं सांगतात. अर्थात इथे भावगम्य असा सगळा हा प्रकार आहे म्हणायला लागेल. आता थोडा तर्काधिष्ठित विचार करू. हो. तर्काधिष्ठित असा आहे की आपण वेदांचा अभ्यास करायचं म्हटलं, बरोबर. एका व्यक्तीला जर एका वेदाचा अभ्यास करायचा असेल, आता तो अभ्यासही दोन प्रकारचा, एक पारंपरिक पद्धतीने वेद पठण वेदाध्ययन असं करून, आणि दुसरं अर्थाच्या दृष्टीने, बाबा मी थोडं काय या वेदात काय आहे, त्या सूक्तात काय आहे, याचा अर्थ काय, या चिकित्सक दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास केला. बरोबर. तर या सगळ्या प्रकाराला किमान एक वेदाचा, हे सुद्धा फार धाडसी विधान आहे, मी एक समजून चाला, सपोज दॅट या धोरणात बोलतोय, एका वेदाचा समग्र अभ्यास करायचा झाला तर 12 वर्ष तरी किमान घालायला लागते. पारंपरिक असोत किंवा आधुनिक पाश्चात्य पद्धतीनेही असोत, जर समग्र असं करायचं असेल तर. आता वरवरचं जे चालतं त्याच्याबद्दल न बोललेलं. आता काय, मग वेद एक शिकता शिकता जर एवढा कालावधी जात असेल, उपनिषद शिकायची झाली तर उपनिषद सुद्धा 10 उपनिषद किमान, म्हणजे 200हून अधिक उपनिषद आज आहेत, पण त्यातली 18 ही मुख्य आणि त्या 18 मध्येही 10 मुख्य. मग त्यांचा जरी अभ्यास करायचा झाला तर किमान पक्षी 5 ते 6 वर्ष वेळ जायला हवा, नीट पांगत अभ्यास करायचा असेल तर. मग अशा सगळ्या पार्श्वभूमीवर जर मला गीता शिकायची आहे, ती कॉम्पॅक्ट आहे, 18 अध्यायामध्ये बरंच काही मला मिळणार आहे. आता त्याचा जर मला पठण पद्धतीने अभ्यास करायचा आहे, मला त्याचं पठण शिकायचं, तर 1 वर्षाच्या आत जर उत्तम प्रशिक्षक तुम्हाला मिळाला किंवा तुमची ती तयारी असेल पकडायची, ग्रहण करायची, ग्रास्प करायची, तर 1 वर्षात तुमची ती गीता उत्तम रीतीने पूर्ण होऊ शकते. असे हे काल्पनिक मी सांगत नाहीये. आपल्या महाराष्ट्रात, भारतामध्ये असे अनेक विद्वान आहेत, छोटी छोटी मुलं आहेत, ज्यांना पूर्ण 18 अध्यायाची 700 श्लोकाची गीता कंठस्थ आहे, अस्खलित म्हणू शकतात. एवढंच काय, तर नुसती क्रमाने धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे किंवा धृतराष्ट्र उवाच पासून शेवटच्या 700व्या श्लोकापर्यंत अशी म्हणणारे जसे तसे उलटी म्हणणारे गीता देखील आहेत. असं पांगत अध्ययन, मग एकेका शब्दाचा अर्थ मी समजून घेईन, त्याच्यावरच्या भाष्यांचा, टीकांचा विचार करीन, असं जरी करायचं झालं तरी एक प्रकारे सुटसुटीत असा ग्रंथ गीता आहे. माझा असा मुळीच दावा नाही की 1 वर्षात 2 वर्षात याचा अभ्यास पूर्ण होईल, पण जो आवाका, ज्याला आज आपण स्कोप लिमिटेड म्हणतो, लिमिटेड स्कोप मध्ये एका ठराविक आकार उकारामध्ये मला जर विश्वव्यापक तत्वज्ञान शिकायला मिळत असेल, म्हणजे काय, मी समजा 700 श्लोक कंठस्थ केले, ते श्लोक मला लक्षात आहेत, बरोबर, आणि जेव्हा मला कुठलंही नवीन तत्वज्ञान सिद्धांत शिकायला मिळेल आणि जेव्हा ते माझ्या बॅक ऑफ माइंड गीता चाललेली असेल, ते मला लगेच कोरिलेट करता येईल, मला ते जोडता येईल की अरे हे म्हटलंय की गीतेत. हे 700 श्लोकात तुम्हाला जगातलं वाटेल ते तत्वज्ञान जोडायची मुभा अन्य कुठल्या शास्त्रात, अन्य कुठल्या उपनिषदात मिळत नाही. म्हणून एका ठिकाणी असं म्हटलं, सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपाल नंदनहा. शेवटी भगवान कृष्ण गोपाल रूपात होते. पहिलं गोपाळ कृष्ण हेच त्यांचं रूप लोकप्रिय आहे. आता गोपाल काय करतात, तर गाईचं दोहन करतात. तर या उपनिषद रूपी गाईचं दोहन त्या गोपालकाने केलं. आता त्या गाईंचं जे दूध निघालं, सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपाल नंदनहा पार्थो वत्सहा, तिथे अर्जुन हा वासरू झाला त्या गाईचं. सुधीर भोगता, पण जसं गाईचं सगळंच्या सगळं दूध तिचं वासरू पित नाही, बरोबर, वासराला त्याची तहान भूक भागवण्यापुरतं दिलं जातं, उरलेलं बाकी सगळी पितात. तसं सुधीर म्हणजे ज्यांची ज्यांची बुद्धी चांगली आहे, बरोबर, ते साधू सत्पुरुष, ते त्या गीतामृताचे भोगते आहे. दुग्धम गीतामृतम, सगळ्याचं सार या गीतेमध्ये काढलेलं आहे. त्यामुळे अन्य सगळ्या शास्त्रांच्या तुलनेने गीता शास्त्राची थोडवी ही आगळी वेगळी. बरोबर. पण त्यातलं तुम्ही सांगितलं की हे झालं वेगळेपण, पण जर आता असं विचारायचं झालं, या दोन्ही तुम्हाला साम्य काय दिसतं, तर काय ते तुम्हाला दिसतं? आता इथे साम्याच्या दृष्टीनं पण जेव्हा विचार करतो तेव्हा सिद्धांत दृष्ट्या, म्हणजे जो काही सिद्धांत आपण वेगवेगळ्या वेदामध्ये उपनिषदामध्ये पाहतो,
आता प्रत्येक दार्शनिकांनी, प्रत्येक भाष्यकारांनी आपापल्या विचारानुसार, आपापल्या अध्ययन क्षेत्रानुसार, बरोबर. संप्रदायानुसार ते अर्थ लावलेले आहेत. मग कोणी त्याचा द्वैतपर अर्थ लावतं, कोणी अद्वैतपर अर्थ लावतं. प्रत्येक भाष्यकाराची भूमिका वेगळी. वेगळी. मग हे गीतेबद्दल नाही, मूळच्या शास्त्र उपनिषदांच्याही बाबतीत हे हो, म्हणतात. इतिहासाच्याही बाबतीत तसं घडतं. पण ह्या सगळ्यातला जो मूल सिद्धांत आहे, म्हणजे आपल्याकडे कल्पना अशी आहे की वेदांत नावाचं दर्शन हे सर्वात मूर्धन्य आहे, सर्वात वरचं दर्शन कुठलं तर वेदांत. तावत गर्जंती शास्त्र आणि जंबू का विपिने इव. जसं जंगलामध्ये कोल्हे कुठपर्यंत कोल्हेकुई करतात, नगर्जती महासत्व यावत वेदांत केसरी. जिथपर्यंत तो वेदांत रूपी सिंह गर्जना करत नाही तिथपर्यंत ही कोल्हेकुई चालते. तशी बाकीची सगळी दर्शनं तोवर कोल्हेकुई सारखी ओरडतात, जोवर वेदांताचा सिद्धांत गरजून सांगणारा कोणी येत नाही तोपर्यंत. म्हणजे सर्वश्रेष्ठ वेदांत दर्शन मानलं गेलं. त्या वेदांताचे 3 मुख्य ग्रंथ आहेत, ज्याला प्रस्थानत्रयी म्हणून ओळखलं जातं. त्यातली प्रस्थानत्रयीमध्ये पहिली आहेत उपनिषद, त्याला श्रुती प्रस्थान म्हणतात. दुसरे आहेत ब्रह्मसूत्र, बादरायणांनी जी सांगितली त्याला म्हटलेलं आहे न्याय प्रस्थान. आणि तिसरी आहे भगवद्गीता, जी आहे स्मृती प्रस्थान. म्हणजे इथे लक्षात घ्यायचं आहे, जे उपनिषदांनी सांगितलंय तेच ब्रह्मसूत्रांनी सांगितलंय आणि तेच गीतेने सांगितलंय. म्हणजे इथे सैद्धांतिक साम्य बरोबर आपल्याला स्पष्ट दिसेल. आता थोडं मागे अजून जर गेलं तर वेदांमधले, आता वेदामध्ये कर्मकांड हा भाग आहे, कुठेतरी यज्ञ आहेत. त्या सगळ्या यज्ञ तत्वाचा विचार गीतेने 3-4 अध्यायात मांडलेला आहे. म्हणजे यज्ञाचं तत्वज्ञान त्यात आलं. आत्म्याचं, ब्रह्माचं तत्वज्ञान जे उपनिषदांमध्ये, तेही मग मी कसा आहे, देही नित्यमवध्योयम देहे सर्वस्य भारत, किंवा नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः, या सगळ्या उक्तींमधून ते आत्मस्वरूप हे देखील सांगितलं गेलं, जे मूळच्या वेद आणि उपनिषदामध्ये ठाई ठाई विखुरलेलं आपल्याला दिसतंय. अच्छा, गीतेचं वेगळेपण काय आहे, ते जे पुन्हा विखुरलेलं आहे, पसरलेलं आहे, ते सगळं एकत्र कॉम्पॅक्ट बरोबर, स्वरूपात बरोबर. मांडणं. त्यामुळे कॉम्पॅक्ट कसलं आहे, जे विखुरलेलं आहे त्याचंच. त्यामुळे साम्य हे सैद्धांतिक दृष्टीनेही आहे, मांडणी शैलीच्याही दृष्टीने. आता उपनिषदामध्ये गुरु आणि शिष्य यांचा संवाद आहे, तसा इथे अर्जुन आणि कृष्ण यांचा संवाद आहे. म्हणजे शैलीमध्येही साम्य आढळतं. तुम्ही आता सांगितलं की इतर कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा गीतेचं अर्थात महत्व आपण त्याच्यावर बोलतोय. सगळं एकाच ठिकाणी तुम्हाला ही सगळी माहिती मिळाली आणि म्हणून ती जास्त प्रसिद्ध आहे, लोकप्रिय, आणि त्याचं अर्थात पठण वाचन आपण सगळेजण करत असतो. हे सगळं असताना जेव्हा जनमानसात असे एक प्रतिमा आहे की त्यातलं फक्त तांत्रिक बाजू काय, त्यातला सल्ला काय आहे, आजच्या काळात काय आपण जेव्हा ते वापरतो, तेव्हा त्याच्या सर्व श्लोकाची पठणाची काय गरज आहे? ते नुसते श्लोक वाचून किंवा त्याचे पाठ करून किंवा त्याचा नुसता उच्चार करून काय होणार आहे? मग असं की त्यातली जेव्हा सगळीकडे आजकाल असं चालतं की त्यातली फक्त तांत्रिक बाजू काय, त्यातलं शास्त्र काय ते शिकू आपण, मग त्या गीता पठणाची गरज काय आहे? फार महत्वाचा प्रश्न तुम्ही उपस्थित केलेला आहे. त्याचं कारण असं आहे की आधुनिक काळातली, म्हणजे थोडं आपण ज्याला पाश्चात्य प्रभावातली विद्याध्ययनाची परंपरा असं म्हणूया, एज्युकेशन सिस्टीम, एक्झॅक्टली, आणि पारंपरिक भारतीय शिक्षण पद्धती, अध्ययन अध्यापनाची पद्धती, याचा जर आपण तौलनिक विचार केला तर तुम्ही जे म्हणालात की एवढं सगळं पाठ करायची काय गरज आहे, ते थोडं त्यातलं तत्वज्ञान समजून घेतलं, मग ह्याच्यात काय त्याच्यात काय असं जर केलं, तौलनिक विचार केला तर पुरेसं आहे ना? पुरेसं आहे आपल्याला. मुळात भारतीय परंपरा काय सांगते, पुस्तकस्था तुसा विद्या परहस्तगतम धनम, कार्यकाले समुत्पन्ने नसा विद्या न तद्धनम. जेव्हा गरज पडते, कधी ती पडू शकते, त्या गरजेच्या वेळी कोणती विद्या आणि कोणता पैसा कामी येतो, याचा निर्देश करतायत श्लोक करते. ते काय म्हणतायत, पुस्तकस्था तुसा विद्या, जी विद्या पुस्तकामध्ये, म्हणजे काय, पाश्चात्य पद्धतीमध्ये नोट्स काढा, म्हणजे व्यक्तीच्या डोक्यात किती उतरलंय हा मुद्दा आलाहिदा. बरोबर, नोट्स खूप हुशार असतात, संपन्न असतात. पुस्तकामध्ये सगळं हो आहे ना, मी नोट्स काढल्या आहेत, पण मला आठवत नाही वेळच्या वेळी. तुमच्या वह्या नोट्स संपन्न असून चालणार नाही, आपल्याला वेळच्या वेळी तो विचार सुचला पाहिजे, आठवला पाहिजे. त्यासाठी भारतीय परंपरा या
पठण परंपरेला फार जपते, फार महत्व देते. हम्म. आपल्याकडची ही जी सगळी शास्त्र आहेत ती मौखिक प्रकार. कंठस्थीकरण या पद्धतीने जपली गेली आहेत. त्याचं आवश्यकता काय आहे? समजा आज आपल्याकडे आता डिजिटलचा जमाना आहे. स्मार्टफोनवर मला वाटेल तेव्हा मी गुगलला सर्च टाकला, क्लिकवर माहिती मिळते. हा, सुपर साईट्स आहेत की एक शब्द टाका गीतेतला, कुठे आहे, कुठल्या अध्यायात, किती वेळा आलाय, सगळं तुम्हाला इंडेक्सिंग सकट मिळून जाईल. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा तुम्ही स्वतंत्रतेचा विचार करताय, स्वायत्ततेचा विचार करताय, तुम्ही खरंच स्वयंपूर्ण होता का ह्याच्यात, का परावलंबी होता? जर असा विचार करूया की इंटरनेट बंद झालं, तुम्ही कुठल्या तरी अशा अनोळखी गावात गेलात आणि तिथे ऍक्सेसच नाहीये आणि तुम्ही गीतेतला अमुक श्लोक शोधायचा म्हटलात, तुम्ही शोधू शकत नाही. बरं, मग ठीक आहे, पुस्तक तरी बरोबर, मग प्रत्येक वेळी पुस्तक असतंच असं नाही. म्हणून सुभाषितकार काय सांगतायत? पुस्तकस्था तुसा विद्या, पुस्तकात आहे, नोट्स मध्ये आहे, माझ्या इंटरनेटवरच्या त्या साईटवर आहे, पण मला माहित नाहीये, मला आठवत नाहीये. बरोबर. यासाठी सगळ्यात पहिली पायरी काय? ती विद्या, ते शास्त्र कंठस्थ झालं पाहिजे. म्हणून आपल्या पूर्वसुरींनी आधी अर्थाला महत्व दिलं नाही असं नाही. प्राधान्य काय? जे कोवळं वय आहे, लहान वय आहे, त्याच्यामध्ये आधी पाठ करून घे, मग अख्खं आयुष्य पडलंय त्याच्या अर्थचिंतनासाठी. अच्छा. आधी पाठ झालं की मग हळूहळू हळूहळू उमगायला लागतं. रिडिंग बिटवीन द लाईन्स. आम्हाला आधी लाईन्सच माहीत नसतात, मग त्याचं रिडिंग बिटवीन कसं करणार होत आम्ही? त्यामुळे कंठस्थीकरण, पाठांतर ही आपली प्राचीन भारतीय अध्ययन पद्धतीतली सगळ्यात महत्वाची खालची पायरी आहे. ती क्रॉस केल्याशिवाय, ती साधल्याशिवाय आपल्याला वर जे गीता शिकणं आहे, जे आपण म्हणतो की त्याचा अर्थ समजून घेऊ, अमुक तमुक, हे तिथपर्यंत खऱ्या अर्थाने साध्य होणार नाही जिथपर्यंत ती अख्खी गीता मला कंठस्थ नसेल. याचा अर्थ प्रत्येकाने ती करावी का? ज्याच्या त्याच्या भावनेचा आणि आवडीचा प्रश्न. पण त्यातला आणखीन एक मुद्दा मला विचारायचा आहे लगेचच, की ते म्हणजे की अशा इतकी सुंदर पद्धतीने हे सगळं मांडलेलं असताना, संस्कृतमध्ये असताना, त्याचा वाणी सुधारण्यासाठी काय त्याचा उपयोग असा एका प्रकारे सुद्धा होऊ शकतो का? निश्चितच होऊ शकतो. म्हणजे हे आपण बाय प्रॉडक्ट म्हणूया. हा, म्हणूनच अनुषंगिक. म्हणजे हा एक तुम्ही उपयोग सांगितला किंवा महत्व सांगितलं, मग ते जर नाही लोकांना पटलं तर अजून एक काय महत्व असू शकेल? आपल्याकडे जी संस्कृत भाषा आहे ती देववाणी म्हणून, गिरवाण भारती म्हणून प्रसिद्ध आहे. आता ती असंच वाटलं म्हणून गिरवाण वाणी ठरवली का लोकांनी? वेळ जात नव्हता म्हणून तिला देवांची वाणी म्हटलं का? तर जिचा नीट शास्त्रशुद्ध, व्याकरण शुद्ध अभ्यास आणि उच्चार त्या भाषेमध्ये तुम्ही व्यवहार केलात तर हळूहळू तुमच्यातलं देवत्व जागं व्हायला लागतं. सर्वांच्या बाबतीत होईल की नाही? अर्थातच अभ्यासाचा भाग आहे. हो. पण जर शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याच्यावर तुम्ही चिंतन करा, त्याचा व्यवहार करा, हळूहळू या ना त्या प्रकारे ते देवत्व जागं झाल्याशिवाय राहणार नाही. कदाचित अनेक आधुनिक विद्वान याच्याशी मतभेद जाहीर करतील की हे 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 काहीतरी थोतांड आहे, उगीच कुठल्या तरी भाषेचं महत्व वाढवण्यासाठी हा सगळा प्रकार आहे. पण काय आहे, ज्यांनी त्याचा अनुभव घेतलाय असे अनेक लोक बघण्यात आहेत. त्या अगदी प्रातस्मरणीय व्यक्तींना समोर ठेवून मी हे विधान पूर्ण जबाबदारीने करतोय. तर आता व्यावहारिक दृष्टीने तिचा उपयोग बघूया. आपण ज्या भाषा वापरतो, उच्चारतो, शब्द उच्चारतो, जी वाणी आपली आहे, साधारण इंग्लिश असा आपण आजचा चलनी भाषा, व्यवहार्य भाषा म्हणून जेव्हा विचार करतो तेव्हा त्या इंग्लिशमध्ये जेव्हा सगळे जे वर्ण आहेत A to Z, त्या सगळ्यांच्या उच्चारामध्ये आपल्या तोंडामधले, मुखामधले किती अवयव सक्रिय असतात विचार करण्यासारखा आहे. म्हणजे जेव्हा आपण कुठलाही शब्द, अक्षर उच्चारतो, तो उच्चार नेमका कुठून येतो? कुठलीही भाषा बोलत असताना त्या तीन वाणी, पश्यंती, मध्यमा, वैखरी आहेत, त्यांच्या तिघींच्या मागे कुठेतरी परा आहे, हे तत्वज्ञान मलाही मान्य आहे. पण पूर्ण तुमची ही स्वरयंत्रणा जी आहे ती ऍक्टिव्ह करणं, सक्रिय करणं, हे जितकं देववाणीला, संस्कृत भाषेला शक्य झालंय तितकं अन्य कुठल्याही भाषेमध्ये समर्थपणे झालेलं नाही.
एक उदाहरण घ्या, मग त्याच्यामध्ये तालव्य स्वर आहेत, कंठ्य स्वर आहेत, दंत्य स्वर आहेत, ओष्ठ्य स्वर आहेत. आपण नुसती ही वर्णमाला 50-51 वर्ण जरी नुसते रोज उच्चारले तरी एकदम आतून रिफ्रेश झाल्याचा फील आपल्याला येईल. वा. मी मुद्दामून आता रिफ्रेश फील हे शब्द का वापरतोय? हो. तुम्हाला वाटेल की संस्कृतचं महत्व इंग्लिश मध्ये सांगावं इंग्लिश- लागतंय, पण ते आजच्या भाषेत सांगायचं, आजच्या हा. काळात सांगायचं. म्हणजे जेव्हा मी म्हणतो आतली सगळी यंत्रणा पुनर्नवीकृत होईल, तेव्हा समोरच्यांना बरेच वेळा पुनर्नवीकरण म्हणजे काय, हो, इथनं सुरुवात. इथनं सुरुवात होईल. म्हणून मी ते शब्द वापरतोय. बरोबर. मुद्दा मुख्य हा बरोबर. की माझी सगळी आंतरिंद्रिय, माझं मन, माझी बुद्धी, माझं चित्त, माझा अहंकार यांच्या बरोबरीने मला न दिसणारी आतली जी काही स्वरयंत्रणा आहे, उच्चारणाची यंत्रणा आहे, ही भाषा, ही वाणी कुठून येते? माझ्या नाभीपासून, हो. माझ्या मूलाधारापासून तो उच्चार कुठेतरी विचार रूपात आला. तो दिसला मला विचार, तो दिसलेला विचार मी शब्दात बांधला आणि तो माझ्या जिव्हेतून, वैखरीतून प्रकट झाला. आता हे करत असताना अष्टौ स्थानानी, म्हणजे ती 8 स्थानं जिथून हे सगळे स्वर, व्यंजन, वर्ण जे आहेत ते उच्चारले जात आहेत, हे संस्कृत भाषेमध्ये शक्य आहे. आणि अर्थात गीता ही संस्कृतोद्भव आहे. हो, हो. त्यामुळे त्या श्लोकांचं बाकी तुम्ही तत्वज्ञान सोडून द्या, बाकी त्यातला धर्म, अध्यात्म सगळं बाकी सोडून विसरा. पण नुसतं त्या श्लोकांचं पठण पठण आहे. त्या पद्धतीने केलं तर जरी तुम्ही. केलं, अभ्यास आहे, रोज एक अध्याय म्हणून बघावा आणि वैखरीने म्हणून बघावा. मनातल्या मनात उपांशू पुटपुटणं असं नाही. अगदी आपल्या घरामध्ये ज्या खोलीत आपण बसलेलो आहोत त्या खोलीच्या 4ही कोपऱ्यात ऐकू येईल या पद्धतीने ते म्हणून बघावं. वातावरण, मग ते बाहेरचं असो हो. किंवा आतलं असो, बरोबर. निश्चित बदलून जाईल. क्या बात आहे. आपण या चर्चेला सुरुवातच इथनं केलेली की हे एक प्रकारचं द्वंद्व आहे. ते तुम्ही म्हटलं तसं युद्ध अगदी समोरासमोर आहे का नाही हा नंतरचा भाग आहे, पण ते एक मनातलं द्वंद्व, त्याप्रमाणे तुम्ही सांगितलं ते वातावरण मनातलं शुद्ध होईल, त्या माणसाच्या स्वतःच्या शुद्धीकरणासाठी पण ते महत्वाचं आहे आणि अर्थातच आजूबाजूचे आहे. आणखीन एक या कलियुगातलाच प्रश्न, मग तुम्ही आता इतकं सगळं प्रॅक्टिकल सांगताय, मग असं मला वाटतं की या काय म्हणतो द्वापर युगात सांगितलेली ही गीता आज कलियुगामध्ये जर त्याचा रेफरन्स पुन्हा जोडायचा झाला तर त्यातला मग कुठला असा तुम्हाला पार्ट वाटतो की अरे हा आजही तितकाच एवढ्या 5-5.5 हजार वर्षानंतर सुद्धा उपयुक्त आहे, रोजच्या आचरणात येतो? आणि मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे अनेकदा असा प्रसंग येतो की आपलाही अर्जुन होतो, मग तेव्हा तुम्हाला काय वाटतं? आता कदाचित काहींनाही अतिशयोक्ती वाटेल, हम्म. पण गीतेच्या 700 श्लोकामध्ये 18 अध्यायामध्ये हा. एकही अशी मात्रा देखील नाही जी आज अनुचित किंवा कालबाह्य असेल. हे विधान अतिशयोक्त वाटू शकतं. हो. त्यातली कुठलीही गोष्ट कालबाह्य झालेली नाही. आजही सर्वच्या सर्व. तितकीच प्रासंगिक, तितकीच औचित्यपूर्ण अशी गीता आहे. म्हणजे आपण जर एक अध्यायानुसार पाहिलं, हो. 18 अध्याय असे जेव्हा आपण म्हणतो त्यातले 2 अध्याय आपण वगळू. कुठला? तर पहिला अध्याय आणि 11वा अध्याय. बर. त्यातला पहिला अध्याय आहे तो विषादाचा, अर्जुन विषाद योग आहे. म्हणजे ज्याच्यात तो खिन्न झालाय, विषण्ण झालाय आणि मग त्या खिन्न मनस्थितीमध्ये आता काय करावं, काय करू नये, कर्तुम अकर्तुम किंवा किंकर्तव्य विमूढ असा तो अर्जुन झालाय. आणि तो कृष्णाला विचारतोय काय करू बाबा सांग, ह्या युद्धापेक्षा मला संन्यास घेणं श्रेयस्कर वाटतंय. हा अध्याय त्याच्या डायलेमाचा आहे असं म्हणून जर थोडा बाजूला ठेवला, तिथेही ऍप्लिकेबल आहे. म्हणजे काय, तर आपली पण अशी कधी ना कधीतरी परिस्थिती होते का याचं दर्पण तिथे आपल्याला दिसतं, आरसा आहे तो. मग कोरिलेट करण्यासाठी अरे माझं पण असं होतं की, त्यामुळे तोही अप्रस्तुत आहे असं म्हणता येणार नाही, तोही आहे. पण जो मुख्य सिद्धांताचा भाग आहे 11वा अध्याय का, तर तिथे विराट रूप, विश्वरूपाचं दर्शन, तिथे तो अवाग झालाय. तिथे ते जगडव्याळ असं भगवंताचं रूप पाहून आता कुठून सुरुवात करू हे पाहायला, काय बघूनी काय नको. आणि त्याचं इतकं अलौकिक तेज आहे की त्याचे डोळे, अगदी दिव्य चक्षु जरी भगवंतानी दिले, ती दिव्य दृष्टी पण डिपून गेली आहे. आता बास कर म्हणतो. तर हे 2 अध्याय कदाचित आज आहेत का ऍप्लिकेबल असा प्रश्न पडू शकतो. ते आहेत, व्हेरी मच ऍप्लिकेबल, पण ते थोडे जरा बाजूला ठेवू. आता दुसरा अध्याय जो सांख्य किंवा ज्ञानयोग आहे, तिसरा अध्याय जो कर्मयोग आहे, चौथा अध्याय जो ज्ञान कर्म संन्यास योग आहे,
अच्छा. 5वा अध्याय जो पुनश्च तुम्हाला संन्यास मार्ग दाखवतोय, संन्यास का श्रेष्ठ आहे ते दाखवतोय. 6वा अध्याय मनस्संयमन, आत्मसंयमन योग आहे, ध्यान योग आहे. 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग आहे. 8वा अध्याय अक्षर ब्रह्म योग. 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य. 10वा अध्याय विभूती योग. 11वा विराट रूप विश्वरूप दर्शन योग. 12वा सगुण भक्ती योग. 13वा क्षेत्रज्ञ विभाग योग. 14वा गुणत्रय विभाग योग. 15वा पुरुषोत्तम योग. 16वा दैवासुर संपद विभाग योग. 17वा श्रद्धात्रय विभाग योग आणि 18वा मोक्ष संन्यास योग. हे सगळे योग आहेत. योगाचा अर्थ काय? युंजते किंवा युज्यते अनेन इति योगः. जोडणं, जोडणी. आजच्या भाषेत जेव्हा ते रिलेट करता येत आहे ना, जोडता येते, कनेक्शन दाखवता येते, हे त्या योग शब्दात आहे. पण मग त्यातला सगळ्यात महत्वाचा पार्ट मला असं वाटतो जो आजच्या काळात फार रिलेव्हंट आहे ते म्हणजे भीती आणि चिंता, जी त्या काळातही तिथं होती अर्जुनाला आणि आजच्या काळात वेगवेगळ्या प्रकारे येते. मग ती आर्थिक असेल, कौटुंबिक असेल, तर या सगळ्यावर मात करण्यासाठी भगवद्गीतेचं काय महत्व आहे, कसा उपयोग होतो? आता तिथे थोडं पहिल्या अध्यायातला जो अर्जुन विषाद आहे ना, तिथपासून विचार करावा लागेल. अर्जुनाला जी भीती वाटत होती ना, ती ऑलरेडी आज कलियुगामध्ये आली आहे. आपण त्याच परिस्थितीत आहोत. त्याला अर्जुनाला भीती कसली आहे? वर्णसंकराची भीती आहे. आता हा जो वर्णसंकर आहे तो कदाचित आज लोकांना आक्षेपार्ह वाटेल की हे काय सांगतायत, कान टवकारले जातील. मुद्दा हा आहे, वर्णसंकर म्हणजे काय? माणसाची प्रकृती, स्वभाव ठरलेला आहे. आणि जे 4 वर्ण, कारण हे सगळे चातुर्वर्ण्य भगवंतानी स्वतः रचलेले, तसं विधान 18व्या अध्यायात आहे. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि माम विद्धि कर्तारम अव्ययम. मी या सगळ्याचा कर्ता धरताय असं स्वतः भगवंत सांगतात. आज जेव्हा समाज असं म्हणतोय की नाही नाही हे नंतर कोणीतरी आणलेलं आहे, त्या पार्श्वभूमीवर कदाचित हे पचणार नाही, लोकांना पटणारही नाही. पण याच्या मागचा सामाजिक जातीय दृष्टिकोन थोडा बाजूला ठेव. बरोबर. चातुर्वर्ण्यामागची कल्पना काय आहे? प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या तरी स्वभावाचा आहे. कोणी अकॅडमिक आहे, कोणी बुद्धी जास्त लावणार आहे, कोणी आपलं बळ सामर्थ्य कोणी अधिक लावणार आहे, कोणी आपला जनसंपर्क, समोरच्यावर छाप पाडून त्याला काय हवंय आणि मला काय हवंय याची गाढ घालणारा उत्तम ट्रेडर असा आहे, व्यापारी आहे. आणि कोणी हे बाकी मला काही नाही, मला माझा पगार महिन्याच्या 7 तारखेपर्यंत माझ्या अकाउंटला जमा झाला की पुरेसं आहे, म्हणजे सेवा वृत्ती, की मी काम करणार, त्या बदल्यात त्याचा मला मोबदला मिळाला की काम झालं, या वृत्तीच आहे. आता अर्जुन भीतोय काय? यांच्या स्वभावामध्ये जर उलटपालट फेरफार झाला, जो बौद्धिक मानसिकता ज्याची म्हणजे बुद्धिप्रधान विचारप्रधान असा जो आहे तो जर ट्रेडर झाला, तर तो काय म्हणेल, मी बाबा का व्यापार करू, त्यापेक्षा मी 4 पुस्तकं वाचतो, त्यातलं अध्ययन करतो, म्हणजे तिथे ना धड व्यापार होणार आहे ना धड ज्ञान कमावलं जाणार. म्हणजे काय? हा वर्णसंकर आहे. आज समाजामध्ये ही स्थिती आलेली आहे. मी नेमकं काय करायला हवंय हेच मला कळत नाहीये, कारण मी नेमका कोण आहे हेच माहित नाही. हेच मला म्हणजे आयडेंटिटी क्रायसिस आज निर्माण झालेला आहे. अर्जुन त्याला भीतोय. तिथे अशी परिस्थिती या युद्धातून उभी राहणार आहे, इथे तो घाबरलाय, तिथे तो बॅकफुटला जातोय. पण आज कलियुगाचा महिमा असा आहे की ती परिस्थिती जी टाळू पाहतोय अर्जुन तिथे, ती आज कालओघामध्ये आलेली आहे. भगवंतानी माहिती नव्हतं का? भगवंताला माहिती होतं. कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्धो असं सांगणारा जो भगवंत आहे त्याला हे सगळं माहिती होतं. त्यामुळे पुढे जे होऊ घातलंय त्याचा मार्ग त्याने आधीच गीतेमध्ये देऊन दिलेला. मग अशा वेळी काय आहे तर स्वतःच्या अंतस्थ विवेकाला शरण जा असं भगवंतच सांगतायत. किंवा ज्याला तो विवेक काय, वैराग्य काय हे झेपत नाही, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज, हे तुला नाही ना झेपत, ते कर्म कळत नाही, ते ज्ञान जमत नाही, भक्ती जमत नाही, सोडून दे सगळं, मला शरणी. कोणावर तरी आयुष्यामध्ये आपण त्याला
काय मेंटॉर म्हणूया, हो हो कोणीतरी माझ्या एक पाहिजे. आयुष्यात असा पाहिजे की मी पूर्ण भरवसा त्याच्यावर ठेवेन. बरोबर. भगवंतानी ती मेंटॉरशिप पण सांगितली. मेंटॉर नकोय मला, परावलंबी नाही, मला माझ्या बुद्धीने हवंय, सगळं शिकायचंय, त्याच्यासाठी ज्ञानमार्ग सांगितला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात दिलं. आज आपल्याला, तुम्हाला काय, तुमची धाटणी काय आहे, तुमची विचार पद्धती काय आहे, प्रत्येकाचं उत्तर ही समर्थपणे गीता देते. अच्छा. पण मग असं असताना ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग या तिघांमध्ये काय बायफर्केशन, सेपरेशन, फरक तुम्ही सांगाल मग? या तिन्हींचं भगवंताच्याच भाषेत सांगायचं झालं तर तिन्हींचा पॉइंट जिथे ते पोचतायत, हो. गंतव्य एकच आहे. त्यामुळे ज्या रस्त्यांचं डेस्टिनेशन सारखंच असतं ते रस्ते खरं तर वेगळे नसतात. बरोबर आहे. जिथे तिन्ही रस्ते पोचायचंय. जाऊन एकत्रच एकरूप होतात. त्यामुळे व्यक्तिगत किंवा दार्शनिक दृष्ट्या हे मार्ग फार काही वेगळे नाही. बरं. आता प्रत्येक मार्गामध्ये जे साधन आहे त्या साधनाला वेगवेगळ्या दृष्टीने पाहिलंय. म्हणजे काय, ज्ञान मार्गामध्ये माझी जाणीव, माझा विवेक, मला माझं अख्खं आयुष्य कुठल्या मूल्यासाठी व्हावं असं वाटतं. ते मूल्य जर मला माझा विवेक, माझं ज्ञान, माझ्या विवेकाला जे योग्य वाटेल त्यावरच मी अंमलबजावणी करणार असं जर असेल, माझ्या तर्काला जे पटेल, चिकित्सात्मक दृष्टिकोनातून जे ग्राह्य वाटेल तेच मी घेणार आणि त्याच्यावर मी माझं जीवनयापन करणार, त्या धोरणाने चालणार. बरोबर. असं ज्याला वाटतं त्याच्यासाठी ज्ञानमार्ग आहे. अच्छा. आता जो म्हणतो ते जाणीव, ते ज्ञान नसलं तरी चालेल, महत्वाचं काय आहे, कर्म क्रिया महत्वाची. यः क्रियावान स पंडितः. या धोरणाने जगायला शिकवणारा मार्ग म्हणजे कर्म मार्ग आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही किती शिकलेले आहात, किती डिग्री तुम्हाला आहेत, ह्यापेक्षा तुम्ही कर्म काय करताय, किती निष्ठेने करताय, हा कर्म मार्ग आहे. आणि जो भक्ती मार्ग आहे तो हे दोन मार्ग, म्हणजे आता पुन्हा एक वर्षानुवर्ष समज घालून दिलेला आहे की भक्ती आहे म्हणजे ज्ञान आणि कर्म वजा झालाय, असं नाहीये. प्रत्येक कर्मामध्ये, ज्ञानमार्गामध्ये कर्म आणि भक्ती सायलेंट आहेत, पण सायलेंट आहेत. कर्म मार्गामध्ये ज्ञान आणि भक्ती, भक्ती मार्गामध्ये ज्ञान आणि कर्म हे सायलेंट झालेले आहेत, पण समन्वय निश्चित आहे. भक्ती मार्ग मग काय सांगतो की मला कर्म करावंच लागणार आहे. जर जगायचं असेल तर कर्म सोडून चालणार नाही. गीता हा फार महत्वाचा सिद्धांत सांगते, अधोरेखित करते की न कर्मकृत अकर्मकृत, म्हणजे जो कर्म करत नाही असा कुठलाही जीव राहू शकत नाही. जो ईशावास्योपनिषदातला सिद्धांत आहे, कुर्वन् एव इह कर्माणि जी जी विशेषतम समाहा, तोच गीतेचा सिद्धांत आहे. मगाशी आपण साम्याविषयी बोललो. या जगामध्ये मी कर्म करणार नाही असं म्हणून कोणीही जीव राहू शकत नाही. त्याचं तसं शांत राहणं, उगी राहणं हे देखील एक कर्मच आहे. अच्छा. त्यामुळे कर्म मला करावं लागणार आहे. मग मी ते कुठल्या ध्येयाने करीन, मी माझ्या भगवत प्राप्तीसाठी करीन, माझ्या भगवंताला आवडेल यासाठी मी कर्म करीन, की झाला भक्ती मार्ग. मी ज्ञान विवेक सोडेन का, पण त्या ज्ञानातून विवेकातून मला प्राप्त काय करायचंय, तर मला माझा भगवंत प्राप्त करायचा आहे. मला भगवंताच्या दरबारी माझी सेवा रुजू करायची. हा भक्तिप्रधान ज्ञान आणि कर्माचा विचार झाला. हे जेव्हा कर्ममार्गी असेल तो म्हणेल हा ठीक आहे, मी भगवंताची पूजा, यज्ञ वगैरे जे काही आहे ते आवश्यक निश्चित करीन, पण त्याचा ध्येय काय असेल की मी जन्माला आलोय कर्मासाठी, कर्म करण्यासाठी. कर्मासाठी हे सगळं आहे. ज्ञान कर्माला तोंडी लावण्याचा अर्थ आहे. मेन कोर्स जो आहे तो कर्म हा आहे, क्रिया. अशा प्रकारे या वेगवेगळ्या मार्गातला भेद आणि अर्थात समन्वय आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे 18 अध्यायाचं प्रत्येकाचं वेगवेगळं महत्व आहे. तर पण मग एकच अध्याय जर त्यातला किंवा श्लोक जर सांगायचं झाला की याचं जास्त पठण केलं जातं, म्हणजे अर्थात शाळांमध्ये स्पर्धा सुद्धा एकाच ह्याची होती, तर मग तो कुठला महत्वाचा आहे असं तुम्हाला वाटतं? प्रत्येकच अध्याय. हो, तुम्ही सांगितलं मगाशी मला. ज्याचा मार्ग जो आहे, ज्याची पद्धती आचार विचाराची जशी आहे त्याने तो अध्याय स्वीकारायला हरकत नाही. पण पाठ करायच्या दृष्टीने
किंवा पटकन ज्याला ऍप्लिकेबल म्हणू, हो. ह्या दृष्टीने 12वा अध्याय सगुण भक्ती योग, बर. हा 20 श्लोक फक्त त्याच्यात आलेले आहेत. अच्छा. किंवा त्या खालोखाल दुसरा अध्याय म्हणजे 15वा अध्याय पुरुषोत्तम योग. हे 20 श्लोकाचे 2 अध्याय असल्यामुळे ते पटकन पाठ होतात, बरं. म्हणायला चाल छान आहे, लक्षात राहतात. आणि कोवळ्या वयामध्ये, लहान वयामध्ये तर जे पाठ केले तर आयुष्यभर ती शिदोरी होते. तर हे 2 आहेत. त्या व्यतिरिक्त जर साराध्याय म्हटलं, हो. ज्ञानेश्वरीला उल्लेख जर आपण पाहिला तर या सगळ्या गीता प्रासादाचा जो कळस आहे तो 18वा अध्याय आहे. त्यामुळे सगळं सार जर तुम्हाला एकत्र हवं असेल तर 18वा अध्याय आहे. बरोबर. त्यामुळे पाठांतराच्या दृष्टीने 12वा, 15वा, हा जास्त. 16वा हे 16वा. सोयीचे आहे. एक्झॅक्टली. पण साराच्या दृष्टीने 18वा जो सगळ्यात मोठा अध्याय आहे, बरोबर तो आहे. महत्वाचा आहे. अगदी आता शेवटाकडे येतो, तर त्यातला तुम्ही एक मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जेव्हा भगवान श्रीकृष्णाने सगळ्या अर्जुनाला सांगितलं, जेव्हा त्याची अशी अवस्था झालेली, हे सगळं ऐकल्यानंतर तत्वज्ञान सुद्धा एक वेळ अशी आली की स्वतः अर्जुन सुद्धा विसरले, असं तुम्ही आता सांगितलं. आणि मग पुन्हा ते भगवंतांना पुन्हा रिपीट करावं लागलं, आजच्या भाषेत पुन्हा एकदा सांगावं लागलं. तर मग आजच्या काळामध्ये तर अशी कंडिशन होऊ शकते की आपण जे रील्सचा जमाना म्हणतो, हल्ली 20 सेकंदात आपण विसरून जातो की मागचं काय रील बघितलेलं आहे. अशा काळांमध्ये जर हे पुढच्या पिढीपर्यंत न्यायचं असेल, कारण हे परत मौखिक भाषेत पुन्हा आहे, तर त्या पद्धतीनं जर न्यायचं असेल तर काय प्रयत्न समाजातनं केले गेले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, किंवा काही संस्था त्या प्रकारे काही करतायत का काम? या बाबतीत अनेक वर्षापासून ज्या काही संस्था सक्रिय आहेत त्यांचा मी उल्लेख इथे हो. करू इच्छितो. पुण्यामधली सदाशिव पेठेतली गीता धर्म मंडळ ही फार मोठी संस्था आहे. अनेक वर्ष या पूर्ण चळवळीमध्ये, असंच मी म्हणेन, सक्रिय साक्षेपी त्यांचा सहभाग राहिलेला आहे. तसंच चिन्मय मिशन आहे हो. किंवा गीता परिवार आहे. असे अनेक, म्हणजे केवळ पुणे मुंबईत नाही, उत्तर भारत, दक्षिण भारत, आता दक्षिण पीठ ज्याला म्हटलं जातं, दक्षिणामनाय, त्या शृंगेरीच्या आचार्यांनी एक अशी पॉलिसी किंवा एक धोरण, योजना आखलेली आहे की तुम्ही पूर्ण गीता कंठस्थ करा, पाठ करा आणि तिथे जाऊन परीक्षा द्या. मौखिक परीक्षा आहे. बरं. ती दिली तर अनामत रक्कम पारितोषिक स्वरूपात तुम्हाला प्राप्त होते. म्हणजे गीतेचा जागर अशा प्रकारे अनेक संस्थात्मक किंवा व्यक्तिगत पातळ्यांवर अनेक लोक करतात. म्हणजे जो तो आपापला वाटा, कोणाचा सिंहाचा, कोणाचा खारीचा, पण ते योगदान दिलं जात. त्यामुळे खरं तर असे जे दीपस्तंभ आहेत, मग व्यक्तिगत असतील किंवा संस्थात्मक असतील, ते समोर ठेवून त्यांचं बोट धरून, त्यांचं अनुकरण करून आपण या गीतेच्या प्रांतामध्ये पाऊल नक्की ठेवू शकतो. दुसरा महत्वाचा भाग काय आहे? मौखिक परंपरा. ही फार महत्वाची आहे. आपण अर्थाच्या दृष्टीने गीतेचा विचार नक्कीच केला पाहिजे. गीता ही अप्लाइड स्वरूपात, त्याचं उपयोजन झालंच पाहिजे. पण ते उपयोजन करण्यापूर्वी नेमकं गीतेत काय सांगितलंय, एक दुर्दैवाची गोष्ट ही नमूद करतो. आज समाजामध्ये सोशल नेटवर्कवर इतक्या अशा रील्स किंवा या गोष्टी फिरत असतात की असं गीता में भगवान ने कहा है, आणि मुळात कुठेही असं काही म्हटलेलं नसतं. जेव्हा कोणीतरी काही संबंध नसताना अशी विधानं करतो, त्याचं जर प्रत्याख्यान, त्याला खोडून काढायचं असेल, चुकीची व्यक्ती चुकीचा सिद्धांत पसरवते हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर आधी ते चुकीचं आहे हे कळण्यासाठी गीता माहिती असायला हवी, त्याच्यासाठी कंठस्थ करायला. मग मौखिक परंपरा हे त्याच्यावरचं सर्वोत्तम उत्तर आहे. मौखिक म्हणजे फक्त पाठ करा आणि मग अर्थाकडे नाही विचार केला त्याचा तरी चालेल असं मी मुळीच म्हणणार नाही. आधी पाठ करा. एकदा ते कंठात आली की हळूहळू ती तुमच्या आचरणात उतरायला लागेल. त्या दृष्टीने मला एक फार महत्वाची गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते. गीतेचं हे महात्म्य लक्षात घेऊन निरामय परिवारातर्फे येत्या गीता जयंतीपासून, म्हणजेच 1 डिसेंबर 2025 पासून गीता संथा वर्गाचा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. पुण्यातील ख्यातनाम संस्था गीता धर्म मंडळ या संस्थेच्या सुविद्य प्रशिक्षकांकडून आपल्याला हे मार्गदर्शन केलं जाणार आहे. केवळ गीता पठणच नव्हे तर गीतेच्या प्रत्येक श्लोकाच्या अर्थाचाही विचार, त्याचंही विवरण या उपक्रमांतर्गत केलं जाणार आहे. त्यामुळे आपल्यालाही या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल, गीता कशी म्हणावी, गीता कशी समजून घ्यावी हे पाहायचं असेल
तर स्क्रीनवर जे संकेतस्थळ आपल्याला दिसतंय त्याच्यावर अवश्य भेट द्या. तर मी सांगत होतो या गीतेच्या कंठस्थीकरण पाठांतराची ही पद्धत. तर गीता पाठांतर ही पहिली पायरी म्हणून पाहिली पाहिजे. आणि पाठांतर एकदा झालं की जे तत्वज्ञान त्या एकेका श्लोकामध्ये आलंय ते हळूहळू कसं आचरणात आणता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. पाहिजे. तुम्ही आता बोलताना म्हणालात गीता जयंती, तर मला त्याच्यातलाच एक प्रश्न विचारायचा आहे की गीता जयंती ही नक्की कधी साजरी करतात, का साजरी करतात? आणि आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मौखिक परंपरेपासून जर सुरुवात करायची असेल तर माझ्या मते गीता जयंती एक औचित्य चांगलं ठरू शकतं. तर त्याबद्दल काय सांगाल फक्त जाता जाता? जुन्या भाषेत सांगायचं झालं तर उत्तम मुहूर्त आहे हो, अगदी. गीता जयंती. हो. तर गीता जयंती विषयी थोडं. आपल्याकडे फक्त व्यक्तीच्या जयंत्या मयंत्या साजऱ्या होतात असा एक समज आहे. गैर का वाजवी तो ज्याने त्याने ठरवावा. पण आपली भारतीय संस्कृती इतकी भव्य उदात्त आहे की ग्रंथांचं अवतरण ज्या दिवशी झालं किंवा ज्या दिवशी ती ग्रंथरचना पूर्ण झाली ते दिवस पण आपल्या परंपरेनी आपल्या समाजाने असे संस्मरणात ठेवलेले आहेत, जपून ठेवलेले आहेत. या आठवणी आहेत. मर्मबंधा तरी ठेव आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्या महाराष्ट्रापुरतं मी आता विधान करतो. भारतामध्येही वेगवेगळे असे ग्रंथांच्या जयंत्या होत असतात. पण महाराष्ट्रामध्ये 3 ग्रंथांच्या जयंत्या साजऱ्या होतात. एक आहे ती गीता जयंती जी मार्गशीर्ष शुद्ध एकादशी, ज्याला मोक्षदा एकादशी म्हणून ओळखलं जातं, त्या दिवशी साजरी होते. का तर एक पारंपरिक धारणा अशी आहे या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध एकादशीच्या दिवशी महाभारताचं युद्ध सुरू झालं होतं. अच्छा. पहिल्या दिवशी प्रवृत्ते शस्त्र संपाते गीता सांगितली गेली त्यामुळे तो त्या गीतेच्या अवतरणाचा दिवस होता. तसाच दुसरा दिवस म्हणजे ज्ञानेश्वरी जयंती. ज्या दिवशी खरं तर ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली असं म्हणता येणार नाही, पण त्या ज्ञानेश्वरीची जी चिकित्सक आवृत्ती पहिली संपादित आवृत्ती सिद्ध केली गेली जी पैठणला संत एकनाथ महाराजांनी, ज्यांना शांतीब्रह्म म्हणून ओळखलं जातं, त्यांनी तिथे अनेक आवृत्त्या एकत्र करून शोधन करून ती सिद्ध केली. ते प्रतिशोधन आवृत्ती शोधन ज्या दिवशी साजरं झालं ते पूर्ण झालं म्हणजे काय भाद्रपद कृष्ण षष्ठी. त्यावेळेला योग जुळून आला तर ती कपिला षष्ठी होते. कपिला षष्ठीच्या योगावर ज्ञानेश्वरीचं पहिलं संपादित आवृत्ती आलेली होती. त्यामुळे ज्ञानेश्वरी जयंती ही त्या दिवशी साजरी होती. आणि तिसरी आहे ती दासबोध जयंती. ती माघ शुद्ध नवमीला, माघ वद्य नवमीला समर्थ रामदासांचा निजधाम गमनाचा दिवस दास नवमी आपण साजरी करतो. त्यापूर्वी 15 दिवस ही दासबोध जयंती म्हणून साजरी होते. तर महाराष्ट्र भूमीमध्ये या 3 ग्रंथांच्या जयंत्या साजऱ्या होतात. त्याच्या मागचं कारण काय? आपण सगळे उत्सवप्रिय लोक आहोत. मनुष्य हा उत्सवप्रिय आहे. बरोबर. वर्षभर 365 360 जे दिवस तुम्ही धराल त्यामध्ये त्या सगळ्या धावपळीमध्ये नाही शक्य होत. मग वर्षाकाठी किमान एक दिवस तरी ग्रंथाच्या जवळ जा. ग्रंथ पूजनाच्या निमित्ताने का होईना तो ग्रंथ हातात घ्या, जमल्यास उघडून बघा. ह्यासाठी ही गीता जयंती असेल, ज्ञानेश्वरी जयंती असेल, दासबोध जयंती असेल, ह्या साजऱ्या होतात. अर्थ एवढा लक्षात घ्यायचा की ग्रंथपूजन अवश्य करावं. तो ग्रंथ ज्यांनी प्रकट केला त्या परमात्म्याविषयी कृतज्ञताही व्यक्त करावी, त्याचंही पूजन करावं. आणि त्या निमित्ताने कुठेतरी या ग्रंथाच्या अभ्यासाला, मग ते कंठस्थ करणं असेल, पाठांतर असेल किंवा अर्थानुसंधान असेल, याला विचार करायला एक उत्तम मुहूर्त म्हणून या दिवसाचा विचार करावा. यामध्ये पुन्हा एकदा खरंच आपल्या मनापासून आभार, कारण की तुम्ही फार इतक्या सोप्या साध्या पद्धतीनं, आपण दरवेळेला हा म्हणतो फक्त की भगवद्गीतेचं महत्त्व एक वेगळं आहे, भगवद्गीतेचं इतर ग्रंथांपेक्षा असलेलं महत्त्व आणि आजच्या काळातलं सगळ्यात महत्त्वाचं. कारण बऱ्याचदा आपण इतिहासाबद्दल किंवा पुराणात हे सगळं वाचत असतो, पण आजच्या काळात त्याचा काय रिलिव्हन्स आहे, रेफरन्स आहे, हे पुढच्याच लोकांना कळत नसतं. पण ते तुम्ही सांगितलं त्याबद्दल खरंच तुमच्या मनापासून आभार. धन्यवाद. नमस्कार. आज आपण बघितलं भगवद्गीतेचं आजच्या काळातलं महत्त्व काय, गीता पठण का करावं, भगवद्गीता आणि इतर ग्रंथांमध्ये काय फरक आहे, अशी अनेक माहिती आज आपण आजच्या या चर्चेतनं घेतली. या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.